Welcome all of you. Today we discuss next topic, and the topic name is the Earth atmosphere, its composition, extent and structure, and atmospheric weather variables. म्हणजेच आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहे तर दुसरा टॉपिक आपण शिकणार आहे. तर या दुसरा टॉपिकचं आपलं नाव काय आहे तर ते म्हणजे अर्थ ॲटमॉस्फिअर, इट्स composition, extent and structure and atmospheric weather variables. तर याच्यापैकी आपण फक्त आजच्या लेक्चरला आपण कॉम्पोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर हा टॉपिक शिकणार आहे. राहिलेला पार्ट स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर अँड ॲटमॉस्फेरिक वेदर व्हेरिएबल हे आपण नंतरच्या लेक्चरला पाहणार आहे. तर हा टॉपिक शिकत असताना काही असे क्वेश्चन आहेत किंवा काही असे पॉईंट आहेत की ते तुम्हाला एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत. तर ते पॉईंट या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्ही ते पॉईंट नोट डाऊन करून घ्या किंवा लक्षात ठेवले तरी चालते, काय हरकत नाही. सो बिफोर स्टार्टिंग आवर टॉपिक अर्थ ॲटमॉस्फिअर, we discuss about the earth. Suppose this is our earth. This earth, its shape is elliptical in shape. This earth have a main three sphere, and these spheres is the lithosphere, hydrosphere and atmosphere. This is the main three spheres in our syllabus. Three main spheres are the lithosphere, hydrosphere and atmosphere. But in case of sphere, the earth have many sphere. Also out of this other than this three sphere, that means lithosphere, hydrosphere and atmosphere, the biosphere is also one sphere of the earth. Also cryosphere, this like that another 3 to 4 spheres also present in the atmosphere. But our in this syllabus or in case of earth atmosphere, that means the topic earth atmosphere, to study only 3 spheres are present. म्हणजे आपल्याला काय शिकायचं आहे की आपल्या आजच्या टॉपिकमध्ये जे अर्थ ॲटमॉस्फिअर आहे याच्यामध्ये आपल्याला फक्त लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर एवढे 3 महत्त्वाचे स्फिअर दिलेले आहेत किंवा भाग दिलेले आहेत. कशाचे? पृथ्वीचे. तर पृथ्वीचे अजून काही भाग आहेत ते म्हणजेच बायोस्फिअर. बायोस्फिअर म्हणजे आपण ऑल लाईफ, म्हणजे त्याच्यामध्ये ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम येतात. इन्सेक्ट असेल, पेस्ट असेल, ह्युमन असेल, बर्ड्स असेल, एक्सेट्रा ऑल लाईफ. ऑल्सो क्रायोस्फिअर हे त्याचा एक अजून एक हे आहे, काय म्हणायचं त्याला, अर्थस्फिअर आहे, अर्थचा एक भाग आहे. तर आपल्या स्टडीला फक्त काय हे 3 आहेत. कोणते? एक लिथोस्फिअर, दुसरा दुसरा ॲटमॉस्फिअर आणि तिसरा हायड्रोस्फिअर. सो व्हॉट इज मीन बाय this lithosphere, atmosphere and hydrosphere. So these 3 points are important for semester end exam. On this basis the question asked like that, the solid portion of the earth sphere is called as, the answer is lithosphere. The air portion of the atmosphere, air portion of the earth is known as the atmosphere. The water portion of the earth, it is hydrosphere. म्हणजे या ठिकाणी मला काय सांगायचं आहे, जे पृथ्वीचे स्फिअर आहेत, जे भाग आहेत, जे प्रकार आहेत, भाग आहेत, तर याच्यामध्ये महत्त्वाचे आपल्या स्टडीसाठी 3 आहेत. ते म्हणजे लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर. तर लिथोस्फिअर म्हणजे काय? सॉलिड पोर्शन ऑफ दी अर्थ, म्हणजे त्याला आपण जमीन असं म्हणू. त्यानंतर ॲटमॉस्फिअर म्हणजेच काय? दी गॅसियस पोर्शन ऑफ दी अर्थ और
gaseous portion above the earth or the gases present surrounding the अर्थ सरफेस. ॲटमॉस्फिअरची डेफिनेशन ऑलरेडी आपण टॉपिकच्या इंट्रोडक्शनमध्ये कोर्सच्या इंट्रोडक्शनमध्ये पाहिलं आणि पहिल्या लेक्चरमध्येही पाहिलं ॲटमॉस्फिअर म्हणजेच काय. त्याच्यानंतर तिसरा पार्ट आहे तो म्हणजेच काय हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअर दी वॉटर पोर्शन. म्हणजे एक्झाममध्ये कसं क्वेश्चन विचारू शकतात, द वॉटर पोर्शन ऑफ द अर्थ स्फिअर इज कॉल्ड ॲज. तर आन्सर काय असणार आहे फक्त हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअर म्हणजेच काय वॉटर. हायड्रो मीन्स वॉटर. सो हायड्रोस्फिअर स्टडी ऑफ वॉटर प्रेझेंट ऑन दी अर्थ सरफेस इज नोन ॲज दी हायड्रोस्फिअर. तर अशा पद्धतीने हे पृथ्वीचे 3 भाग आहेत. पहिला लिथोस्फिअर, दुसरा ॲटमॉस्फिअर आणि तिसरा हायड्रोस्फिअर. हे तिन्ही तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला महत्त्वाचे. तर कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतं क्वेश्चन हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. आणि हा जो चौथा पार्ट आहे बायोस्फिअर. हा बायोस्फिअर द रिजन वेअर दी ऑल लाईफ आर लिव्हिंग. म्हणजे ज्या ठिकाणी जे सजीव प्राणी राहतात त्या स्फिअरला, त्या रिजनला काय म्हटलं जातं बायोस्फिअर म्हटलं जातं. हे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं नाही, परंतु 3rd सेमिस्टरला ESDM 231 या कोर्समध्ये तुम्हाला हे उपयोगी पडेल. कधी हे आत्ता नाही, हे तुम्हाला 3rd सेमिस्टरला उपयोगी पडेल. त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकेल की बायोस्फिअरची डेफिनेशन लिहा किंवा बायोस्फिअर म्हणजे काय. तर त्या ठिकाणी तुम्हाला आठवलं पाहिजे किंवा लिहिता आलं पाहिजे की बायोस्फिअर द रिजन वेअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर रेअर. और म्हणजे ज्या ठिकाणी सजीव प्राणी राहतात अशा ठिकाणचा एरिया आहे, जो स्फिअर आहे त्याला काय म्हटलं जातं बायोस्फिअर. फक्त आपल्या या सिलेबसला फक्त हे 3 महत्त्वाचे हे लक्षात ठेवा. चौथा लक्षात ठेवला तरी अतिउत्तम. सो नेक्स्ट वन आफ्टर दॅट वी स्टडी अबाउट दी अनदर पोर्शन ऑफ द अर्थ हॅविंग mass of the earth sphere. Mass of the earth is near about 56 into 10 raised to 14 metric ton. This is the mass of the atmosphere. Mass of the atmosphere is 56 into 10 raised to 14 metric ton. And this atmosphere it is extended up to 400 kilometer, and it is a variable. Why variable? The gases those are present in the atmosphere, it is a free. That means it is move from one place to another place. And also these gases having no boundary. So to estimate the height of atmosphere it is a difficult. So it is the variable. म्हणजेच या ठिकाणी मला काय सांगायचं आहे, जे मास ऑफ ॲटमॉस्फिअर आहे ते मास ऑफ ॲटमॉस्फिअर किती आहे 56 into 10 raised to 14 metric ton. This is the mass of atmosphere. And height of atmosphere from ground surface, that means 0 kilometer, or also from mean sea level to 400 kilometer. But it is the variable. Why variable? Because those gases are present above in the atmosphere or above the earth surface. It is a free, and also it is expand, and also these gases have a no boundary. So due to this region the height of atmosphere is estimated is difficult. समजलं. या ठिकाणी आपण काय लक्षात ठेवलं, काय शिकलो, तर पृथ्वीचा जो अर्थ सरफेस आहे किंवा मीन सी लेवल, समुद्र सपाटीपासूनची उंची असं म्हणतो आपण त्याला. तर या मीन सी लेवलपासून हाईट किती आहे ॲटमॉस्फिअरची, तर ती 400 किलोमीटर आहे.
आणि ह्या 400 किलोमीटर हाईट आहे, परंतु ही कशी आहे, व्हॅरिएबल आहे. व्हॅरिएबल म्हणजे काय, बदलणार. का बदलणार आहे, कारण पृथ्वीच्या भोवताली जे काय वेगवेगळे गॅसेस आहेत ते गॅसेस कसे आहेत, फ्री लिव्हिंग आहेत, म्हणजेच मोकळे फिरणार आहेत, कुठेही कसेही जाणार आहेत, फ्रीली आहेत. आणि त्याचबरोबर ते काय होतात, एक्सपांड होतात, पसरतात, वन प्लेस टू अनदर प्लेस जातात किंवा त्याची व्हॅल्यूम वाढते, कमी होते, जास्त होते. त्याचबरोबर हे जे गॅसेस प्रेझेंट आहेत तर या गॅसेसला कोणत्याही प्रकारचं लिमिट नाही किंवा कोणत्याही प्रकारची बाउंड्री नाही. त्याच्यामुळं या ॲटमॉस्फिअरची म्हणजेच कशाची, गॅसेसची हाईट आपल्याला फिक्स करणे काय आहे, कठीण जाते. इट इज डिफिकल्ट टू ascertain the height of the atmosphere. And in case of atmosphere, near about 50% gases, near about 50% gases out of 100% gases, 50% gases is present up to height 5.5 किलोमीटर. म्हणजे जे 100% गॅसेस आहे यातले 50% गॅसेस हे जमिनीपासून किंवा मीन सी लेवलपासून समुद्र सपाटीपासून 5.5 किलोमीटरलाच किती आहेत, 50% आहेत. आणि राहिलेले 50% कुठं आहेत, 5.5 पासून ते 400 किलोमीटरपर्यंत आहे. तर अशा पद्धतीने हे ॲटमॉस्फिअरबद्दल पाहिलं. आणि त्याचबरोबर काय, त्याचं एक्सटेंट ऑफ ॲटमॉस्फिअर म्हणजे त्याचं एक्सपान्शन पाहिलं. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे टेम्परेचर आणि प्रेशर. टेम्परेचर अँड प्रेशर. सो इन केस ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर ॲट मीन सी लेवल, त्याला मराठीत समुद्र सपाटीपासूनची उंची असं म्हटलं जातं, म्हणजेच ग्राउंड सरफेसला समजा. ॲट मीन सी लेवल हिअर, that means it is total atmosphere. At mean sea level here the temperature is 15 degrees Celsius and pressure is 1013.25 MB. याच्यासाठी आपण नेक्स्ट स्लाइड बघूया. या ठिकाणी दिलेलं आहे बघा, एक पॉईंट आहे, हे ऑलरेडी पॉईंट 2 पाहिले. The mean sea level temperature and the pressure is of the atmosphere is 15 degree Celsius and pressure is 1013.250 MB respectively. म्हणजेच या ठिकाणी 45 डिग्री नॉर्थ लॅटिट्यूड, 45 डिग्री नॉर्थ लॅटिट्यूडला टेम्परेचर किती आहे मीन सी लेवलला. म्हणजे मीन सी लेवल म्हणजेच काय, अर्थची मीन सी लेवल याच्यामध्ये 45 डिग्री नॉर्थला येते, नॉर्थ लॅटिट्यूडला येते. या ठिकाणी टेम्परेचर किती आहे 15 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर किती आहे 1013.250 MB. हे काय प्रेशर आहे मीन सी लेवलचा. आता हा पॉईंट तुम्हाला एक्झामसाठी महत्त्वाचा आहे. कोणता, हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट मीन सी लेवल असे विचारू शकतात, किंवा ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर ॲट मीन सी लेवल. तर त्यावेळेस आन्सर तुम्हाला आलं पाहिजे. प्रेशर विचारलं तर 1013.25 MB आणि टेम्परेचर विचारलं तर 15 डिग्री सेल्सिअस. आता राहिला पॉईंट याच्यामधला तो 45 डिग्री नॉर्थ लॅटिट्यूड. हा काय प्रकार आहे, तर लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड. पहिल्यांदा आपण लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड बघूया आणि नंतर 45 डिग्री नॉर्थ लॅटिट्यूड म्हणजे काय ते बघूया. तर याच्यासाठी ही इमेज पहा. सी दिस इमेज हिअर the horizontal line it is the latitude and vertical line it is the longitude. On this basis sometime question may be asked in semester in theory. The horizontal division of the earth are called as, that means the line drawn horizontal to the earth is known as the latitude, and the line draw vertical to the earth surface or vertical to the earth is known as the
लॉन्जिट्यूड. तर याला मराठीत काय म्हटलं जातं? लॅटिट्यूड मीन्स अक्षवृत्त अँड लॉन्जिट्यूड मीन्स रेखावृत्त. तर अशा पद्धतीने हे लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड आहे. तर हे तर तुम्हाला समजलं असेल. पण दुसरीच इमेज पहा. या ठिकाणी लाल एक आडवी रेषा आहे, त्याला आपण लॉन्जिट्यूड म्हणतो आहे. आणि या ठिकाणी जी लाल उभी रेषा आहे या ठिकाणी बघा, तर ही काय आहे? लॉन्जिट्यूड आहे. सो दिस इज अ इम्पॉर्टंट concept for MPSC as well as the UPSC. So based upon this concept, latitude and longitude, for MPSC exam, PSI pre-exam 2012 and also 2011 assistant pre-exam, that means combined exam, the two questions are asked based upon this कन्सेप्ट. म्हणजे या लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड अक्षवृत्त आणि रेखावृत्तीय बेसिसवरती या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारला होता. सॉरी, MPSCला क्वेश्चन विचारला होता 2011 आणि 2012ला. तर याच्यावरती क्वेश्चन काय विचारला होता? असा होता, पहिला क्वेश्चन असा होता, कोणत्या रेखावृत्ताच्या दरम्यान भारताचे स्थान आहे? म्हणजे भारताचे स्थान कोणत्या रेखावृत्ताच्या आधारावर निश्चित केलेलं आहे? तर याचं उत्तर असं होतं, 68 डिग्री 07 मिनिट ते 97 डिग्री 25 मिनिट ईस्ट, म्हणजेच काय, पूर्व, असं याचं उत्तर होतं. हा क्वेश्चन असिस्टंट पूर्व परीक्षा 2021 म्हणजे कंबाईनला विचारला होता. त्याचबरोबर याच्याच बेसिसवरती असा एक क्वेश्चन विचारला होता, राज्यसेवा मेन एक्झाम राज्यसेवा नाही, PSI पूर्व परीक्षा 2012ला. तर याच्यावरती क्वेश्चन काय विचारला होता, भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली गेली आहे? तर इंग्रजीत क्वेश्चन कसा, ऑन विच लॉन्जिट्यूड द इंडियन स्टँडर्ड टाइम इज फिक्स्ड. इंडियन स्टँडर्ड टाइम इज फिक्स्ड and the answer is 82 degree 30 minute east, and it is the Allahabad longitude, Allahabad. Based upon this longitude of the Allahabad station, and based upon this longitude the Indian standard time is fixed. म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला जे सांगितलं की अलाहाबाद काय किंवा लॉन्जिट्यूड काय, म्हणजे ज्या ठिकाणी लॉन्जिट्यूड 82 डिग्री 30 मिनिट असा जो येतो, 82 डिग्री 30 मिनिट ईस्ट असा ज्या ठिकाणी लॉन्जिट्यूड येतो, म्हणजेच हा लॉन्जिट्यूड या ठिकाणी जिथं येतो तो झाला अलाहाबाद भारताची प्रमाण वेळ. तर हे MPSCमध्ये विचारलेले क्वेश्चन सांगितले. परंतु आपला महत्त्वाचा पॉईंट काय होता, तर तो म्हणजे 45 डिग्री नॉर्थ. 45 डिग्री नॉर्थ म्हणजे काय, सपोज दिस इज दी हॉरिझॉन्टल लाईन और सेंट्रल लाईन. लॅटिट्यूड 45 डिग्री लॅटिट्यूड म्हणजेच 45 डिग्री नॉर्थ. 45 डिग्री नॉर्थ म्हणजेच आता हा खालचा भाग झाला साऊथचा. इट इज द सेंटर पॉईंट. दिस इज द साऊथ पोर्शन, दिस इज द नॉर्थ पोर्शन. सो इन केस ऑफ दिस इज द 5 डिग्री नॉर्थ, 5 डिग्री साऊथ, नॉर्थ अँड साऊथ. आफ्टर दॅट इट इज 35, it is 65, also like that up to 0. तसंच खाली 35-45 म्हणजे ज्या ठिकाणी 45 डिग्री येतं नॉर्थचा वरचा भाग, त्या ठिकाणी म्हणजे 45 डिग्री नॉर्थला, कितीला, 45 डिग्री नॉर्थला, म्हणजेच या ठिकाणी
हा जो लॅटिट्यूड आहे हा सगळा 45 डिग्री आहे नॉर्थमधला. तर या ठिकाणाहून मीन सी लेवलला या ठिकाणून 45 डिग्री नॉर्थ म्हणजे हा वरचा भाग, या ठिकाणी ज्या ठिकाणी 45 डिग्री येईल त्या ठिकाणी मीन सी लेवलला काय येणार आहे तर टेम्परेचर हे 15 डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि प्रेशर किती असणार आहे तर 1013.25 MB. तर हा आपला पहिला पॉईंट होता. म्हणजेच या ठिकाणी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते जे महत्त्वाचे तुम्हाला MCRच्या दृष्टिकोनातून. MCR म्हणजे काय, जे MSc करण्यासाठी CET घेतली जाते, एक महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, जे तुम्हाला माहिती असेल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं, द पोझिशन ऑफ इंडिया इन डॅश डॅश हेमिस्फिअर. तर त्याचा आन्सर काय असणार आहे, नॉर्थर्न हेमिस्फिअर. म्हणजे ज्या ठिकाणी नॉर्थला ज्या ठिकाणी म्हणजे आपला इंडिया कुठं आहे, नॉर्थर्न हेमिस्फिअरमध्ये. तर अशा पद्धतीने ही आपली कन्सेप्ट होती. म्हणजे हा जो पॉईंट होता हा पॉईंट मला या ठिकाणी कवर करायचा होता. परंतु हा पॉईंट कवर करत असताना बरेचसे पॉईंट आपण MPSCमध्ये विचारणारे ते सुद्धा आपण काय केले, कवर केले. म्हणजेच लॉन्जिट्यूड म्हणजेच काय, लॅटिट्यूड म्हणजेच काय. ओके, सो नेक्स्ट पॉईंट, usefulness or importance of atmosphere. So importance of atmosphere, the definition of atmosphere, suppose this is the earth, those gases is present around the earth surface is known as the atmosphere. In scientific language, the definition of atmosphere is the gases enveloped surrounding the earth's surface is known as the atmosphere. Or the another definition of atmosphere is the gases, the colorless, odorless, tasteless physical mixture of gases around the earth's surface is known as the atmosphere. The definition of atmosphere is important for this semester and theory. In another language, the dynamic layer surrounding the earth's surface containing various gases, moisture or aerosols is known as the atmosphere. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवा, जी पृथ्वीच्या पूर्ण बाजूला जे काही गॅसेस प्रेझेंट आहेत त्या गॅसेसला काय म्हटलं जातं, ॲटमॉस्फिअर असं म्हटलं जातं. इट इज द डेफिनेशन ऑफ atmosphere. Now the next we study about the usefulness or importance of the atmosphere. So what is the importance of atmosphere? So first one, it fulfill the BOD. BOD means biological oxygen demand. That means those oxygen required to human being as well as for the life. That means all living organisms, the oxygen is provided to the living organism. म्हणजेच या ठिकाणी काय सांगायचं आहे की ॲटमॉस्फिअर फुलफिल दी BOD मीन्स बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. म्हणजे जी ॲनिमलसाठी असेल, म्हणजे टोटल लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी जो काय ऑक्सिजनची गरज आहे ती ऑक्सिजनची गरज कोण भागवतं तर ते ॲटमॉस्फिअर. आणि सध्याच्या कंडिशनला कोरोनाच्या स्थितीमध्ये माहीत आहे तुम्हाला ऑक्सिजनची किती गरज आहे. आणि जो काय ऑक्सिजन ॲटमॉस्फिअरमध्ये आहे तो ऑक्सिजन मानवाला कमी पडतो आहे किंवा पुरवला जातो आहे. म्हणजेच महत्त्वाचं मला काय सांगायचं आहे की जी ऑक्सिजनची गरज आहे ती गरज कोणाकडून भागवली जाते तर ती म्हणजे ॲटमॉस्फिअरकडून. नेक्स्ट वन, इट सप्लाय नेसेसरी प्रिसिपिटेशन अँड मॉइश्चर. दॅट मीन्स दी water it is necessary to survive the all living organism as well as it include the plant also. And this water requirement or demand of water, it is supplied by the
this atmosphere. How? In atmosphere, those gases are present. These gases or also these water vapors are present in atmosphere at a certain level, that means a condensation. At condensation level, these water vapor is converted into liquid form, that means drop of liquid is generated, and after when the different drop of liquid is comes together, it form the clouds. And after, due to the heavy or due to the weight of these clouds, that means the precipitation is start, म्हणजेच काय तर पाऊस पडतो. म्हणजे या ठिकाणी मला काय सांगायचं आहे की पृथ्वीवरती जे पाणी आहे तर ते पाणी आर्टिफिशियल तयार केलं जात नाही, तर ते हे कोणाकडून आपल्याला भेटतं, तर ते ॲटमॉस्फिअरकडून भेटतं. तर ते कसं भेटतं, जमिनीवरचं जे पाणी आहे याचं बाष्पीभवन होतं, ट्रान्सपिरेशन होतं, आणि तेच वॉटर वेपर ॲटमॉस्फिअरमध्ये गेल्यानंतर कंडेन्सेशन सांद्रीभवनला गेल्यानंतर त्याचं काय होतं, ढग तयार होतात आणि पाऊस पडतो. म्हणजेच जी पाण्याची गरज आहे ते सुद्धा कोण भागवतं, ॲटमॉस्फिअर भागवतं. नेक्स्ट वन, प्रोटेक्ट द बायोलॉजिकल लाईफ ऑन दी प्लॅनेट थ्रू ओझोन. दॅट मीन्स suppose this is the sun, the different sun rays comes toward the earth surface, and these sun rays is contain the ultraviolet radiation, क्षय किरणे. This ultraviolet radiation is harmful to the life, that means human being or all animals or living organisms. But this ultraviolet radiation, it is absorbed by the ozone layer. It is absorbed by the ozone layer, and the human life is protected. So this atmosphere, it is important. म्हणजे या ठिकाणी मला काय सांगायचं आहे, जे की सूर्याकडून येणारी सूर्यकिरणे आहेत, ती सूर्यकिरणे पृथ्वीकडे येत असताना त्याच्यामध्ये असे काही मानवाला अफेक्ट करणारे, हार्मफुल असणारे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन क्षयकिरणे असतात. ते अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन जर मानवावरती पडले तर त्याचा ॲडवर्स इफेक्ट होतो, वाईट इफेक्ट होतो. तर तो इफेक्ट होत नाही. तर तो कशामुळे होत नाही, तर ॲटमॉस्फिअरमध्ये एक ओझोन हा एक असा गॅस आहे. तो ओझोन गॅस काय करतो, तर येणारे पूर्ण अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन काय करतो, ॲब्सॉर्ब करतो, आणि जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत अर्थ सरफेसवरती यांना प्रोटेक्ट करतो. म्हणजेच या ठिकाणी ओझोन लेअर, इट इज ॲक्ट ॲज द अम्ब्रेला ऑन दी अर्थ सरफेस. इट इज अ इम्पॉर्टंट सेंटेन्स फॉर दी सेमिस्टर एंड theory. Ozone layer, it is act as an umbrella for to protect the earth or biological life. तर अशा पद्धतीनं हे ॲटमॉस्फिअरचं महत्त्व आहे, इम्पॉर्टन्स आहे. नेक्स्ट वन, ॲटमॉस्फिअर मेंटेन दी वॉर्म ऑफ दी प्लॅनेट थ्रू इट्स ग्रीन हाऊस इफेक्ट. हरितगृह परिणाम तुम्ही ऑलरेडी शिकला असाल, तरी थोडक्यात सांगतो. हरितगृह परिणाम म्हणजेच काय, सूर्याकडून येणारी किरणं हे काय होतात, पृथ्वीवरती पडतात, पुन्हा ते काय होतात, रिफ्लेक्ट होतात, आणि या ठिकाणी जे गॅसेस असतात ते गॅसेस काय करतात, तर हे रेडिएशन ॲब्सॉर्ब करतात. हे इथलं ॲटमॉस्फिअर तापल्यानंतर पुन्हा हे रेडिएशन काय करतात, अर्थ सरफेसवरती येतात. तरी अर्थ सरफेसवरती काय येतात, आणि हे अर्थ सरफेस काय होते, पुन्हा तापते. तर या सर्व प्रोसेसला काय म्हटलं जातं, ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये शिकूया, पण हे थोडक्यात सांगितलं. म्हणजेच या ठिकाणी मला काय सांगायचं आहे की जे ॲटमॉस्फिअरमधले वेगवेगळे गॅसेस आहेत, ते गॅसेस काय करतात, येणारे सोलार रेडिएशन ॲब्सॉर्ब करतात. त्यामुळं ॲटमॉस्फिअरमुळं काय होतं की जमिनीवरचं तापमान काय केलं जातं, मेंटेन केलं जातं. जर ॲटमॉस्फिअरमध्ये वेगवेगळे गॅसेस नसतील किंवा ॲटमॉस्फिअर नसेल तर काय झालं असतं, तर दिवसाचं तापमान +90°C झालं असतं आणि रात्रीचं तापमान -45°C असं झालं असतं.
दिवसाचं किती 95 डिग्री सेल्सिअस अँड नाईटचं -145 डिग्री सेल्सिअस. बट दिस ॲडवर्स इफेक्ट नॉट अकर्स ड्यू टू दी प्रेझेन्स ऑफ ॲटमॉस्फिअर. म्हणजे वातावरणात जे वेगवेगळे गॅसेस आहेत त्यांनी हीट ॲब्सॉर्ब केल्यामुळं दिवसाचं +95 डिग्री सेल्सिअस होणारं तापमान आणि रात्रीचं -145 डिग्री होणारं तापमान हे काय होत नाही तर ते रिचेस होत नाही. तर अशा पद्धतीने हे ॲटमॉस्फिअरचं महत्त्व आहे. नेक्स्ट वन, इट प्रोव्हाइडेड दी कार्बन डायऑक्साईड. दिस कार्बन डायऑक्साईड इट इज इम्पॉर्टंट फॉर दी प्लांट टू प्रोड्यूस फूड मटेरियल, दॅट मीन्स टू दी फोटोसिंथेसिस. इन 12वीमध्ये किंवा 11वीमध्ये तुम्ही बायोलॉजीमध्ये शिकला असाल की फोटोसिंथेसिससाठी कार्बन डायऑक्साईड महत्त्वाचा आहे. अँड दिस कार्बन डायऑक्साईड इट इज प्रोव्हाइडेड बाय दी ॲटमॉस्फिअर टू जनरेट or to synthesis the food material in the plant through the process of photosynthesis. प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी जो कार्बन डायऑक्साईड महत्त्वाचा आहे तो कार्बन डायऑक्साईड कोण प्रोव्हाइड करतं, हे ॲटमॉस्फिअर प्रोव्हाइड करतं. म्हणून ॲटमॉस्फिअर हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट वन, इट प्रोव्हाइडेड नेसेसरी मीडिया that means to transfer the pollens, to transfer the bacteria, to transfer the seed, to transfer the spores, also to transfer or move the insect. For this purpose this atmosphere is important. म्हणजे वातावरणात जे काय बियाणं आहेत, पोलन आहेत, स्पोर्स आहेत किंवा इन्सेक्ट आहेत, पेस्ट आहेत एक्सेट्रा जे काय आहे यांचं ट्रान्सफर होण्यासाठी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इट ॲटमॉस्फिअर और गॅसेस आर इम्पॉर्टंट. म्हणजे जी हवा आहे ती हवा काय करते, जे पोलन आहेत, जे स्पोर्स आहेत ते काय करते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास मदत करते. अशा पद्धतीने ॲटमॉस्फिअर महत्त्वाचं आहे. नेक्स्ट वन, इन मेनी फिजिकल, केमिकल अँड हायड्रोलॉजिकल प्रोसेस रिस्पॉन्सिबल टू वेदर अँड क्लायमेट अकर्स इन ॲटमॉस्फिअर ओनली. दॅट मीन्स म्हणजेच जे भौतिक क्रिया असतील, रासायनिक क्रिया असतील किंवा जलक्रिया असतील त्या सर्व क्रिया कुठं होतात तर ते ॲटमॉस्फिअरमध्ये होतात. तर वेदर आणि क्लायमेट याचं मिनिंग आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे काय आहे ते. नेक्स्ट वन, द ॲटमॉस्फिअर इज द बिग रिझर्वर ऑफ द नायट्रोजन and some plants and microbes can fix this nitrogen for the plant growth like azolla and azotobacter. That means in atmosphere the nitrogen present and this nitrogen is high in content and this content is the 78%. म्हणजे 78% नायट्रोजन हा ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट आहे आणि तो नायट्रोजन काही प्लांट काय करतात, जमिनीमध्ये फिक्स करतात. म्हणजे अजोला असेल, अझोटोबॅक्टर असेल, हे काय करतात जमिनीमध्ये फिक्स करतात आणि तो पिकांना पुरवतात. ज्यांचा 12वीला क्रॉप सायन्स असेल किंवा क्रॉप प्रोडक्शन असेल त्या लोकांना हे लवकर समजेल की ॲटमॉस्फिअरमध्ये नायट्रोजन असतो, तो जमिनीमध्ये प्लांट फिक्स करतात आणि ते हवे तेव्हा ते काय करतात, यूज करतात. तर अशा पद्धतीनं काय युजफुलनेस अँड इम्पॉर्टन्स ऑफ ॲटमॉस्फिअर. सो नेक्स्ट कंटेंट इज द composition of atmosphere. It is the most important composition of this content for the MPSC semester end theory as well as the UPSC because those gases are present in atmosphere. It is important to study in your semester end theory also as well as MPSC as well as banking as well as the UPSC purpose. So during this study this content we discuss how it's important. So in case of composition of atmosphere, the atmosphere means it is the physical mixture of gases or atmosphere. It is the gases surrounding the earth surface and it extended several hundreds of kilometers from the earth surface. That means it is the earth surface
from this earth surface up to 400 kilometers, but it is the variable 400 kilometers. The gases are atmosphere is present, and this atmosphere it contains or these components. These are the three components. First one is the gases, second one the moisture, third one is the solid impurities of aerosols. So what is meant by gases, what is meant by moisture, or what is meant by solid impurities of aerosols, we discuss in detail. So first one, the gases, gases, atmosphere, mixture of gases, that means the oxygen, nitrogen, argon, carbon dioxide, helium, hydrogen, krypton, these are the gases. That means in atmosphere the numbers of gases are present, and the concentration of gases is 78% of the nitrogen, 20.9, that means 21% of the oxygen. Here carbon dioxide, the carbon dioxide having concentration in atmosphere is 0.32%. How many? 0.032%. Also one is argon having concentration 0.93%. So and remaining percentage, that means remaining gases are the helium, hydrogen, krypton, methane, neon, nitrous oxide, ozone, sulfur dioxide, water vapor, and xenon. These are the different gases present around the earth surface. Out of these gases, the four gases are the oxygen, nitrogen, argon, and carbon dioxide, having concentration near about 99.96%, and remaining 0.04% of the helium, krypton, hydrogen, methane, neon, nitrous oxide, ozone, sulfur oxide, water vapor, and xenon. So this is the composition of gases. Also in case of gases, from the earth surface to the up to height 88 kilometer, that means from 0 kilometer to 88 kilometer, the gases are present, and these gases cannot be changed with change in space, time, or season. These gases is known as the non-variable gases. कोणते gases? Non-variable gases. And these gases are the nitrogen, oxygen, argon, neon, helium, krypton, xenon, and radon. So these are the non-variable gases. And also in atmosphere about the 88 kilometer to 400 kilometer or above, the some gases are present. These gases are changed with change in time, space, season, etc. is known as the variable gases. And these gases are the carbon dioxide, carbon monoxide, nitrous oxide, sulfur oxide, nitrogen dioxide, ozone, hydrogen, methane, and ammonia. These are the variable gases. सर हे आपण काय पाहिलं? गॅसेस म्हणजेच काय, किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये जे गॅसेस प्रेझेंट आहेत, हा एक गॅसेसचा काय झाला, पार्ट झाला. तर या पूर्ण अर्थ सरफेसच्या वरती वेगवेगळे गॅसेस काय आहेत, प्रेझेंट आहेत. तर ते कोणकोणते आहेत? ऑक्सिजन आहेत, नायट्रोजन आहे, आर्गॉन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, हेलियम आहे, हायड्रोजन आहे, क्रिप्टॉन आहे, मिथेन आहे, निऑन आहे, नायट्रस ऑक्साईड आहे, ओझोन आहे, सल्फर, वॉटर वेपर, झेनॉन, हे वेगवेगळे गॅसेस आहेत. तर या गॅसेसपैकी ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे? 20.9% म्हणजे 21% आहे वातावरणात. त्याचबरोबर नायट्रोजनचं प्रमाण किती आहे? नायट्रोजनचं प्रमाण आहे
78%. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे तर 0.032%. आणि आर्गॉनचं किती आहे 0.093 म्हणजे 93%. आणि राहिलेले राहिलेले जे आहेत ते बाकीचे ट्रेस एलिमेंट्स आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं आहे ते म्हणजे ऑक्सिजनचं कंटेंट, नायट्रोजनचं कंटेंट आणि कार्बन डायऑक्साईडचं कंटेंट. याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन विचारू शकतात की नायट्रोजनचं कंटेंट किती आहे, ऑक्सिजनचं कंटेंट किती आहे, कार्बन डायऑक्साईडचं कंटेंट किती आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, ऑक्सिजन या चारीचं कॉम्बिनेशन केलं तर ॲटमॉस्फिअरमध्ये जवळपास 99.96% कॉम्पोजिशन कशाचं होतं तर या ऑक्सिजन, नायट्रोजन, आर्गॉन आणि कार्बन डायऑक्साईडचं होतं. म्हणजे हे जे 4 कॉम्पोनंट्स आहेत याचं कॉम्पोजिशन काय होतं 99.96% होतं. आणि राहिलेलं 0.04% तर कोणाचं आहे तर बाकीचे राहिलेले ट्रेस एलिमेंट्स आहेत. तर हे झाले गॅसेस. तर या गॅसेसमध्ये अर्थ सरफेसपासून 88 किलोमीटरपर्यंत जे काही गॅसेस आढळतात तर हे गॅसेस याच्या कॉम्पोजिशनमध्ये कोणत्याही प्रकारे बदल होत नाही. मग तो बदल हा सीझननुसार असो, टाईमनुसार असो, स्पेसनुसार असो, तो जो बदल आहे तर याचं कॉन्सन्ट्रेशन सेमच राहतं, काही बदल होत नाही. म्हणून याला काय म्हटलं जातं नॉन व्हेरिएबल गॅसेस. आणि ते नॉन व्हेरिएबल गॅसेस कोणकोणते आहेत तर ते नॉन व्हेरिएबल गॅसेस आहेत नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन, निऑन, हेलियम, हायड्रोजन, झेनॉन. नॉन व्हेरिएबल म्हणजेच परमनंट गॅसेस हे आहेत की जे काय होतात टाईम, स्पेस, सीझननुसार बदलत नाहीत. म्हणून त्यांना नॉन व्हेरिएबल कॉम्पोनंट और परमनंट गॅसेस असं म्हटलं जातं. तर याच्या बेसिसवरती तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो सेमेस्टर एंड थेरीला. अप टू हाईट 88 किलोमीटर द गॅसेस इज नॉट चेंज इन टाईम, स्पेस अँड सीझन इज नोन ॲज मग आन्सर काय यायला पाहिजे परमनंट गॅसेस किंवा नॉन व्हेरिएबल गॅसेस. तर अशा पद्धतीने नॉन व्हेरिएबल गॅसेस आहेत. नाव द नेक्स्ट व्हेरिएबल गॅसेस. व्हेरिएबल गॅसेस द गॅसेस विच चेंज इन टाईम, स्पेस अँड सीझन. म्हणजे वेळ बदलली, हंगाम बदलला किंवा जागा बदलली तर त्याच्यानुसार काही गॅसेस काय होतात बदलतात. तर त्या गॅसेसला काय म्हणतात व्हेरिएबल गॅसेस म्हणजेच बदलणारे गॅसेस असं म्हणतात किंवा व्हेरिएबल कॉम्पोनंट्स असं म्हणतात. तर ते कोणकोणते आहेत तर ते म्हणजे वॉटर वेपर आहेत, कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन आहे, नायट्रस ऑक्साईड आहे, ओझोन आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहे. त्याच्यामध्ये मग पुन्हा डस्टही आली, पर्टिक्युलर लाईक अ डस्ट. तर हे काय आहेत तर हे व्हेरिएबल कॉम्पोनंट्स आहेत. सो दीज आर दी इम्पॉर्टंट फॉर ICR IAS एक्झाम. या ठिकाणी पहा IASसाठी महत्त्वाचं आहे कोणते परमनंट गॅसेस कोणते आणि व्हेरिएबल गॅसेस कोणते. तर हे याच्यामध्ये स्टडी करत असताना फक्त सेमेस्टर एंड थेरीच्या दृष्टिकोनातून लक्षात काय ठेवा नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड याचं कॉन्सन्ट्रेशन. आता हे कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होऊ शकतं. इट इज अ नॉन व्हेरिएबल it is the variable. कार्बन डायऑक्साईड इज दी व्हेरिएबल. फक्त IASच्या याच्या वेळेस ज्यावेळेस स्टडी कराल त्यावेळेस तुम्ही ते पुन्हा एकदा बघून जा करंट कॉम्पोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर. फक्त सेमेस्टर एंडच्या दृष्टिकोनातून हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे ते म्हणजे मॉइश्चर, ॲटमॉस्फेरिक मॉइश्चर. दुसरा पार्ट कोणता आहे द मॉइश्चर इन द ॲटमॉस्फेरिक मीन्स इट इज नथिंग बट दी वॉटर vapor. Water vapor means it is the moisture in the atmosphere, and this moisture or water vapor it goes in the atmosphere through the process of evaporation and transpiration. Evaporation means the loss of water from the water body or earth surface,
and transpiration means it is the loss of water in the form of water vapor through plant bodies. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल, बाष्पोत्सर्जन ट्रान्सपिरेशन, बाष्पीभवन आणि ट्रान्सपिरेशन या दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन किंवा बाष्पीभवन आणि बाष्पीभवन आणि बाष्पोत्सर्जन होऊन जे काही वॉटर वेपर ॲटमॉस्फिअरमध्ये जाते त्याला काय म्हटलं जातं, मॉइश्चर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मॉइश्चर. दॅट मीन्स हिअर दी moisture contained in the atmosphere, it is nothing but the water vapor, and this water vapor it goes in the atmosphere due to the process or release in the atmosphere due to the process of evaporation from water bodies like a sea, river, ocean, lake, etc., and also through the transpiration process of the plant. And the concentration of this moisture in the atmosphere is only 4% by the volume and 3% by the weight. So based upon this concept in semester and theory, the question may be asked, the moisture content in the atmosphere or water vapor content in the atmosphere, it is the 4%. हा तुम्हाला MCR साठी सुद्धा महत्त्वाचा आहे. तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो, वॉटर वेपर कंटेंट इन द ॲटमॉस्फिअर इज -% बाय दी व्हॅल्यूम. तर आन्सर काय असणार आहे, 4 असणार आहे. त्याचबरोबर याच्यावरती फिरून असा एक क्वेश्चन विचारू शकतात, 1-2 क्वेश्चन विचारू शकतात याच्यावरती. तर साधारणतः क्वेश्चन असा असणार आहे, द प्रेझन्स ऑफ वॉटर वेपर इन द एअर नियर एक्सरेस बियॉन्ड. म्हणजेच वॉटर वेपर जे ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट आहेत तर ते साधारणतः किती टक्केच्या वर जाऊ शकत नाहीत. म्हणजे ते किती टक्क्याच्या वर, 4%च्या वर जाऊ शकत नाहीत. म्हणजेच याचं काय होऊ शकतं, 4%च्या ऐवजी 3%, 2%, 1% होऊ शकतं. म्हणजेच दिस ॲटमॉस्फिअरिक वॉटर वेपर और मॉइश्चर इट इज दी व्हेरिएबल. म्हणजे हे चेंज होऊ शकतं. आणि याच्याच बेसिसवरती तुम्हाला असा क्वेश्चन विचारू शकतात, डॅश ऑलवेज चेंज अकॉर्डिंग टू टाईम अँड स्पेस, दॅट मीन्स दी वॉटर वेपर. तर अशा पद्धतीने हे वॉटर वेपर आहे. दी वॉटर वेपर दॅट मीन्स दी मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर. दिस वॉटर वेपर और मॉइश्चर इट इज प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर अँड इन दी 4%. The concentration of the water vapor in the atmosphere is 4% and they can change with change in time and space. That means the water vapor is always change. On this concept, the MCR may be asked a question. The concentration of water vapor in the atmosphere, the answer is 4%. And the another question, the which gases it is change according to time and space, and the answer is the water vapor. So next point in the atmospheric moisture. The atmospheric moisture it is absent above the 10 to 12 kilometer from the ground surface. Suppose this is ground surface, this is 10 kilometer or 12 kilometer. Above the 10 or 12 kilometer, this is the atmospheric moisture or water vapor are the absent. So this water vapor is also important constituent in the hydrological cycle, that means the precipitation. मी अगोदरच सांगितलं की इम्पॉर्टन्स ऑफ ॲटमॉस्फिअरमध्ये काय होतं, वातावरणात वॉटर वेपर गेल्यानंतर त्याचे ढग तयार होतात आणि पाऊस पडतो. म्हणजेच याच्यामध्ये पाऊस पडण्यासाठी प्रेसिपिटेशनसाठी सगळ्यात महत्त्वाचा कंटेंट कोणता आहे तर ते म्हणजे वॉटर वेपर, दॅट मीन्स द मॉइश्चर इन दी atmosphere, and this moisture is always, or water vapor is always change with change in time and place. So this is about the atmosphere, atmospheric moisture. Next one is the solid impurities or aerosols. Solid impurities or aerosols, what is meant by solid impurity or aerosols? The definition of aerosols, it is important, or meaning of the aerosol is important for semester and theory. So what is meant by aerosols or solid impurities? The aerosols means those solid particle like a dust, like a salt,
like carbon, and the liquid particles like water droplets. Water droplets. These solid and liquid particles are suspended in the atmosphere is known as the एरोसोल्स. एरोसोल्स म्हणजे काय की वातावरणात जे सॉलिड पार्टिकल्स आणि लिक्विड पार्टिकल आहेत. सॉलिड पार्टिकलमध्ये डस्ट आलं, साल्ट आलं, कार्बन आलं, आणि वॉटर पार्टिकल लिक्विड पार्टिकल म्हणजे वॉटर ड्रॉपलेट हे जे वातावरणामध्ये तरंगतात त्याला काय म्हटलं जातं, एरोसोल्स असं म्हटलं जातं. तर ही एरोसोलची डेफिनेशन तुम्हाला MPSC आणि MCRसाठी महत्त्वाचे आहेत. So these aerosols in atmosphere, how release? The aerosols in atmosphere is released or enter due to the man-made pollution. Due to the man-made pollution, also some agricultural activities or agricultural operation, or also through the fire, also wind, also volcano activity. So due this process, that means volcano activity, man-made pollution, agriculture activity, fire, wind, these are the responsible to release the aerosols in the atmosphere. So also some bacteria, spores, pollen, seeds, smokes are also present in the atmosphere are called as the aerosols. म्हणजे वातावरणात जे काही तरंगणारे पदार्थ आहेत, मग त्याच्यामध्ये डस्ट असेल, साल्ट पार्टिकल असेल, कार्बन असेल, वॉटर वेपर असेल, बॅक्टेरिया असतील, स्पोर्स असतील, पोलन असेल, सीड असेल, स्मोक म्हणजे धूर असेल, तर हे सर्व काय तर ते एरोसोल्स आहेत. म्हणजेच वातावरणात जे काही पार्टिकल पसरतात म्हणजे तरंगतात, सस्पेंड होतात, त्या पार्टिकलला काय म्हटलं जातं, एरोसोल्स असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं हे आपलं कंपोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर होतं. अशा पद्धतीने हे कंपोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर होतं. त्याच्यानंतर एक दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, तर ते पण आपण या लेक्चरमध्येच पाहूया. ते म्हणजे होमोस्फिअर आणि दुसरं म्हणजे हेटेरोस्फिअर. सो these are the two parts or two sphere of the atmosphere. This sphere is divided based upon the chemical composition according with their height. So first one is the homosphere, second one is the heterosphere. What is meant by homosphere? From the ground surface to the 88 kilometer height, some gases are present, and these gases are mixed and become homogeneous. The gases are mixed and becomes homogeneous, and they cannot be changed with change their time, space and season, so known as the homosphere. On this concept, the question may be asked in exam question, and the question like in the lower region up to the height of 88 kilometer, the various gases are thoroughly mixed and the homogeneous by the process of turbulence and mix and diffusion. It is known as the homosphere. म्हणजेच वातावरणात हर सरफेसपासून 88 किलोमीटरपर्यंत, किती 88 किलोमीटर वेगवेगळे गॅसेस प्रेझेंट आहेत. ते गॅसेस काय होतात, एकामेकामध्ये मिक्स होतात, परंतु कोणत्याही प्रकारे ते चेंज होत नाहीत. त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होत नाही, चेंज होत नाही. ते एकामध्ये मिक्स जातात, होमोजिनियस म्हणजे एकजीव होतात आणि कोणत्या प्रकारे चेंज होत नाहीत. तर ह्या लेयरला म्हणजे अर्थ सरफेसपासून 28 किलोमीटरपर्यंत या लेयरला काय म्हटलं जातं, होमोस्फिअर. होमो मीन्स
सेम. आता याचे शब्दच आहे होमोस्पियर. नेक्स्ट वन heterosphere. Hetero means heterosphere. Heteros means different. That means from 88 kilometer to above the earth surface. 88 kilometer or up to the end of the atmosphere. Atmosphere is not end. Above the 88 kilometer there are different gases are present. These gases cannot be mixed together by any process, and they created their own or their separate layer. So known as the heterosphere. म्हणजे 88 किलोमीटर पासून वरती जे गॅसेस प्रेझेंट आहेत ते गॅसेस काय करतात, जे गॅसेस आहेत ते गॅसेस एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत कोणत्याही प्रोसेसनं, आणि त्यांचा प्रत्येकाचा काय असतो, सेपरेट लेअर असतो. आणि ती सेपरेट लेअर असतो आणि त्यांची हाईटसुद्धा काय असते, वेगवेगळी असते. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, हेटेरोस्फिअर. तर असे वेगवेगळे गॅसेस कोणकोणते आहेत की म्हणजे हेटेरोस्फिअरमधले गॅसेस कोणकोणते आहेत की ते एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत आणि ते स्वतःचा लेअर तयार करतात. तर त्याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे नायट्रोजन अँड ऑक्सिजन. नायट्रोजन आणि ऑक्सिजन लेअर. तर याची हाईट किती असते, 88 किलोमीटरपासून किती 115 किलोमीटरपर्यंत यांचा लेअर आहे. कोणाचा, नायट्रोजनचा आणि ऑक्सिजनचा. दुसरा गॅसेस आहे तो म्हणजे ॲटॉमिक ऑक्सिजन लेअर. याची हाईट किती आहे, 115 ते 965 किलोमीटर. किती, 115 ते 965 किलोमीटर. त्याच्यानंतर तिसरा लेअर आहे तो म्हणजे हेलियम. ह्याची हाईट आहे 965 ते 2400 किलोमीटर. आणि चौथा लेअर आहे तो म्हणजे हायड्रोजन लेअर. हायड्रोजन लेअरची हाईट किती आहे, 2400 ते 10,000 किलोमीटर. अशा पद्धतीने हे हेटेरोस्फिअरमधले वेगवेगळे गॅसेस आहेत जे काय करतात, एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत आणि स्वतःचा लेअर स्वतः तयार करतात. तर अशा पद्धतीने हे कॉम्पोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर आणि एक्सटेंट थोडक्यात आपण पाहिलं. तर या टॉपिकमध्ये कोणाला काही अडचण असेल तर मॅसेज ग्रुपवरती करा किंवा मला पर्सनल विचारा. या शंकेचं निरसन तुम्हाला केलं जाईल. थोडंसं फास्ट झाल्यासारखं वाटतं आहे, परंतु जर काय अडचण असेल तर मॅसेज करून विचारा. ग्रुपवरती असेल किंवा पर्सनल असेल, तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने. धन्यवाद.